बुलढाणामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतायत। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील प्रगतिशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली। आत्महत्यापूर्वी त्याने 3 पाणी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे। कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता। गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं। मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलंय। दरम्यान यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। आम्हाला लोकांच्याकडे याचा थोडीवर माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं, त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नांविषयी, त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली। ही फक्त एका कैलासची आत्महत्या नाही, तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे। त्याच्या माध्यमातून कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, कैलास यांच्या, त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे। युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी। सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही, वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचा सन्मान दाखवायचा, गौरव केल्याचं दाखवायचं आणि तोच शेतकरी आत्महत्या करत असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्यासंदर्भात किती जाण आहे, भान आहे आणि शेतकऱ्याप्रती किती कळवळ आहे दिसून आलेला आहे। म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावानं लिहिणारी। बुलढाण्यातली एका आदर्श शेतकऱ्याची जी आत्महत्या करत आहे मनाला चटका लावणारी आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त केली, या वेदना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या आजच्या घडीला आहे। त्यांनी त्या वेदना आत्महत्या करताना व्यक्त केल्या। सरकारला अजूनही पाझर फुटत नाही अशा प्रकारची स्थिती। सरकार नुसतं घोषणा करत होतं आत्महत्या मुक्त करू, असं करू, परंतु आत्महत्या उलट वाढत आहेत। याला कारण सरकारचं धोरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।